नाही, मला हे माहिती नव्हतं की इकडे काही आमदार खासदारांची बैठक आहे म्हणून. माझं एक वेगळं काम होतं ज्यासाठी मी ताईंना सहज मेसेज केला होता. त्यांना म्हटलं होतं की मी पुणे किंवा मुंबईमध्ये कुठे भेटू, तर त्या म्हणाल्या पुण्यात असाल तर मार्केट यार्डला या. इथं आल्यानंतर कळलं की तुम्ही सगळे लोक आहात. ते माहिती असं तर आले पण नसतो. विधानसभेच्या तयारीला आता सगळेच पक्ष लागले. काय उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटाची रणनीती असणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची? तुमचं काही बोलणं झाले, पहिल्या बैठका झाल्या तर महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद झाली आहे? मी तुम्हाला सगळ्यांना सांगितली तर ती रणनीती कशी असेल? ती रणनीती आहे म्हटल्यावर ती तुमच्याशी शेअर नाही करायची. इतकी साधं गणित आहे. होय, निश्चितपणे मला असं वाटतं की लोकसभेचा जो काही विजय झाला त्याचं कवित्व आता आम्ही थांबवलं पाहिजे आणि डोक्यात हवा न जाऊ देता खूप शांतपणे विधानसभांच्या तयारीला लागलं पाहिजे. त्यामुळे आता लोकसभेचं कवित्व थांबवून आम्ही विधानसभेच्या एकूण जी काही व्यूहरचना आहे, जागा वाटप आहे, काही जागा महत्त्वाच्या टार्गेट करणं आहे आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये ज्यांचे सिटिंग MLA सिटिंग MPs आहेत त्याच्यानुसार त्या जागा त्या लोकांकडे जाणं किंवा काही जागा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने अदलाबदली करणं, या सगळ्यांवरती चर्चा चालू आहे. मराठवाड्यामध्ये ओबीसीचं आंदोलन चालू 6 ते 7 दिवसापासून. इकडे मराठा आंदोलन झालं दुसरीकडे ओबीसी मराठा वर्सेस ओबीसी मला असं वाटतं की मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आरक्षण आंदोलन असेल, या दोनही लोकांना खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी अजिबात करू नये. कारण जर सत्ताधारी मनोज जरांगेंना जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत, तेच सत्ताधारी ओबीसी आंदोलकांना जाऊन भेटतात आणि सांगतात की आम्ही तुमच्याही मागण्या पूर्ण करणार आहोत, तर एका म्याने दोन तलवारी कशा काय राहू शकतील? मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने जर खरंच सरकारची नियत असेल आणि त्यांना जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण करायचं नसेल आणि खरंच आरक्षण वाचवण्याची आणि दोनही घटकांना न्याय देण्याची सरकार पक्षाची नियत असेल, तर मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक या दोनही आंदोलकांना समोरासमोर घेऊन सरकारने त्यांची एकत्रित बैठक, समन्वयाने बैठक घडवून आणून त्यावर काय तो सोपस्कार आणि मार्ग शोधला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.